प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. शौर्य ऊर्जा यांचं लग्न होतं, त्यामुळे हर्षवर्धन चांगलाच चिडलेला असतो आणि त्यात शौर्य घरी येत नाही, त्यामुळे अजूनच चिडतो. तर इकडे शौर्य ऊर्जा यांच्या लग्नानंतरची सत्यनारायण पूजेची तयारी चालू असते. तर तेवढ्यातच तिथे हर्षवर्धन येतात. ते घरात येतात आणि लगेचच शौर्याचा हात पकडून म्हणतात, "चल शौर्य, आपल्या घरी." ऊर्जा म्हणते, "तुमच्या मुलाशी माझं विधिवत लग्न झालं आहे सर." हर्षवर्धन म्हणतो, "मी हे लग्न मानत नाही आणि मानणार पण नाही. शौर्य माझा मुलगा आहे आणि मी त्याला इथून घेऊनच जाणार." ऊर्जा आणि ऊर्जाची आई चांगलेच टेन्शनमध्ये येतात. शौर्य लगेचच हर्षवर्धनचा हात बाजूला करतो, म्हणतो, "मी कुठेही येणार नाही. ऊर्जा आता माझी बायको आहे. मी तिला 7 जन्म सोबत राहण्याचे वचन दिले आहे आणि आता जिथे ऊर्जा तिथेच मी राहणार." हे ऐकून तर हर्षवर्धनला चांगलाच धक्का बसतो. आता हर्षवर्धन शौर्यला परत आणण्यासाठी काय करेल आणि शौर्य ऊर्जा यांचं लग्न मान्य करतील का, हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.